श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स, आपल्यापैकी अनेक जण शोभेसाठी म्हणून का होईना घरात मोरपीस ठेवतात. मोरपीस आकर्षक तर दिसतेच, पण त्याचे ज्योतिषशास्त्रानुसार काही फायदेही आहेत. मोरपीस घरात ठेवल्याने ते फायदेशीर ठरू शकते असे काही जणांचे म्हणणे असते. एक मोरपीस आपले भाग्य बदलू शकते अशी काहींची धारणा असते, पण त्यासाठी हे मोरपीस योग्य दिशेला ठेवणेही गरजेचे आहे. घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपीस ठेवल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते, तसेच घरात अचानक कोणतीही पीडा येत नाही. 2. एखाद्या मंदिरातील राधाकृष्णाच्या मूर्तीच्या मुकुटात मोरपीस 40 दिवसांसाठी लावावे. त्या मूर्तीला तूप साखरेचा नैवेद्य दररोज दाखवावा आणि 41व्या दिवशी तेच मोरपीस घरी आणून घराच्या तिजोरीत ठेवावे. यामुळे घरात सुख संपत्तीचा प्रवाह वाढतो अशी धारणा आहे. 3. कालसर्पदोष दूर करण्याची ही अपार शक्ती मोरपिसात असल्याचे म्हटले जाते. ज्यांना कालसर्प योगाची बाधा झाली आहे त्यांनी सोमवारी रात्री आपल्या उशीत 7 मोरपीस टाकावीत. दररोज झोपताना याच उशीचा वापर करावा. तसेच आपल्या घराच्या पश्चिमेकडील भिंतीवर कमीत कमी 11 पिसे असणारा पंखा लावावा. 4. मस्तीखोर मुलांना शांत करायचे असल्यास तुमच्या घरातील पंख्याला काही मोरपिसे बांधा. पंखा फिरताना मोरपिसाद्वारे आलेली हवा तुमच्या मुलाला शांत करू शकेल. 5. नवजात बाळाच्या डोक्याकडे नेहमी एक मोरपीस ठेवा. यामुळे बाळाला नजर लागण्यापासून त्याचे संरक्षण होऊ शकते. 6. मोरपंखाविषयी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे मोरपंखाला सर्वोच्च स्थान म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांच्या मुकुटात मिळाले आहे. तसेच इंद्रदेव देखील मोरपिसाच्या आसनावरती बसतात. घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आपल्या घरात मोरपीस जर ठेवले तर शुभ ऊर्जा घरी राहते, त्यामुळे मन प्रसन्न राहते. 7. आपल्या परिवाराला एकत्रित ठेवण्याचं काम मोरपीस करते, म्हणून त्यासाठी मोरपीस हे नेहमी एकत्रित करून घरी ठेवावेत. पुराणात ऋषी योगी लिहिण्यासाठी याचा वापर करत असत, त्यामुळे आज देखील ग्रंथासाठी व साहित्य पुस्तकाच्यासाठी याचे महत्त्व कायम आहे. 8. मोरपीस ज्याला आवडते त्यावर कृष्णाची कृपा बरसते. तसेच नेहमी स्वतःसोबत एक मोरपीस ठेवल्याने अशुभ गोष्टी घडत नाहीत, त्यापासून संरक्षण होते. मोराचा आवडतं खाद्य हे साप आहे, त्यामुळे जिथे मोर किंवा मोरपीस असते तेथे साप येत नाहीत. 9. तुमच्या मुलाचे जर शाळेत अभ्यासात लक्ष लागत नसेल तर त्याच्या अभ्यासाच्या ठिकाणी व शाळेच्या पिशवीत नेहमी एक मोरपीस ठेवा. तसेच स्वतःच्या खिशात, पाकिटात तसेच डायरीत नेहमी मोरपीस ठेवा. तसे करणे लाभदायी असते. तुमचा दरवाजा जर वास्तुशास्त्रानुसार नसेल तर 3 मोरपीस घेऊन ते मुख्य दारावर लावा. 10. तिथे त्याखाली श्री गणेशाचा फोटो लावा, त्यामुळे वास्तुदोष कमी होतो. मोरपीस मस्तकावर धारण केल्याने विद्या प्राप्त होते. घरातील कलह दूर होण्यासाठी सुद्धा घरी मोरपीस लावावे. पती पत्नीमध्ये सारखे वाद होत असतील तर तुमच्या लग्नाच्या अल्बममध्ये 2 मोरपीस गुपचूप आणून ठेवा. असे केल्याने भांडण होत नाहीत आणि प्रेम वाढते. मोरपीस नेहमी स्वतःजवळ ठेवला तर यश तुमच्या जवळच राहते. रात्री मोरपीस घराबाहेर ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. मोरपीस तोडल्यावरही ताजे व जीवनात राहते, ते कधी कोमेजत नाही आणि तीच त्याची खासियत आहे. त्यामुळे जीवनात कधीही निराश जरी आली तरी मोरपीस जवळ ठेवा. सकारात्मकता जागी होईल. तुम्हाला सहज कुणी मोरपीस दिले तर समजा तुमच्या आयुष्यात धन सुख येणार आहे व प्रगतीची द्वारे खुली होणार आहेत. तसेच मोरपीस खाली टाकू नका किंवा फेकू नका. तसेच केल्याने तुमच्या घरातील हानी होऊ शकते. शुभ मुहूर्तावर मोरपीस खरेदी केल्यास उन्नती होते. आग्नेय कोपऱ्यात नेहमी मोरपीस ठेवल्याने घरात सुख समृद्धी नांदते. तसेच तुटलेली किंवा अर्धवट मोरपीसे खरेदी करू नका अथवा घरी घेऊन येऊ नका. नेहमी श्रीकृष्ण जप करत मोरपीस घरी आणा, त्यामुळे मनाला शांती मिळते. त्यामुळे मन नेहमी प्रसन्न राहते व कामात यश मिळते. वर दिलेली माहिती व उपाय सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेले आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही, त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
माहिती आवडल्यास लाईक शेअर करा, तुमचे मत कमेंट करून कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमचे स्वामी कृपा 22 चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद फ्रेंड्स. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.